अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अत्यंत प्रभावशाली, अनुभवी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी गेल्या साधारणपणे 4 वर्षांमध्ये स्वतःची कारकीर्द गाजवली. शरद पवार यांचे पुतणे म्हणून अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ओळख आहे. मात्र नुकत्याच झालेल्या फाटाफुटीमध्ये श्री शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. मात्र असं जरी असलं तरी कौटुंबिक नातं कायम एकसंधच राहिलं. मध्यंतरीच्या काळात हे दोनही नेते पुन्हा एकत्र येण्याची सुरुवात देखील झाली होती. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये हे दोनही पक्ष एकत्र येऊन लढले. त्यामुळे लवकरच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशी चर्चा देखील सुरू झाली होती. मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरुवातीच्या काळात पुणे जिल्हा परिषदेतून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. संघटनात्मक काम, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण राजकारणावर त्यांनी भर दिला. बारामती विधानसभा मतदारसंघाचे अनेकदा आमदार म्हणून त्यांनी काम बघितलं. अनेकदा आपली छाप उमटवली आहे. अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट मांडणी, आकडेवारीवरील पकड आणि कठोर निर्णयांसाठी अजित पवार कायम ओळखले गेले. 2019मध्ये अचानक भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केल्याने संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. 2023मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा गट काढून सत्तेत सहभाग घेतला. अनेक वाद आणि टीका देखील अजितदादांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना झेलाव्या लागल्या. थेट बोलणं, आक्रमक भूमिका, प्रशासनावर प्रचंड पकड, कार्यकर्त्यांमध्ये काम करून दाखवणारा नेता, अशा प्रकारची प्रतिमा अजितदादांची होती. अजित पवार हे महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात कायम राहिलेलं अनुभवसंपन्न आणि प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांची ओळख राहिली. त्यांची कारकीर्द यश, वाद, बंडखोरी आणि प्रशासनिक ताकद यांचा एक संमिश्र प्रवास म्हणून ओळखली जाईल, यात अजिबात शंका नाही.